गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईतील कबूतरखाना हटवण्यावरून राडा। दादरमध्ये जैन समाज आक्रमक। कबूतरखाना झाकून ठेवलेली ताडपत्री लोकांनी काढून टाकली। दादरमध्ये जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटापट। महिलांकडून ठिय्या। कबूतरखान्यावरील बंदी विरोधात जैन समाजाची जोरदार निदर्शनं। दादरमध्ये जे काही सुरू त्याला समर्थन नाही। कबूतरखाना परिसरात घडलेली घटना मनाला व्यथित करणारी। कबूतरखाना परिसरातील राड्यावर मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। तर कुणीही कायदा हातात घेऊ नये, लोढांचं आवाहन। सरकार सकारात्मक, सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावं। कबूतरखान्याबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया। कबूतरखान्यासाठी पर्यायी व्यवस्था दिली असती तर समाज अंगावर आला नसता। समाज अंगावर आल्यानंतर सरकार बॅकफूटवर जात आहे। कबूतरखाना राड्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। कबूतरखान्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताना सामान्य माणसांच्या भावना सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजेत। दादरच्या कबूतरखान्यावर जैन समाज आक्रमक झाल्याच्या घटनेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। मनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा। महादेवी हत्तीण पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या याचिकेत मनताराही सहभागी होणार। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत, त्यामुळे ते आले असतील। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला। काँग्रेसच्या आदेशावर चालणाऱ्यांनी शिंदेंवर टीका करू नये। संजय राऊतांच्या टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर। शिंदे सेटिंग मास्टर असल्याची राऊतांची टीका। ठाकरे पितापुत्र आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनालाही हजेरी लावणार। राहुल गांधींनी दिलंय स्नेहभोजनाचं निमंत्रण। मवियाच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। मराठवाड्यातील शेतकरी यात्रेचं राज ठाकरेंना निमंत्रण। मनसे सोबत आल्यानं बळ मिळेल। राज ठाकरेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद राहावी यावर आम्हीही सकारात्मक, त्याला पाठिंबा देऊ, तर राज ठाकरेंची सभा व्हावी अशी बच्चू कडूंची इच्छा। बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। आरती साठेंची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू नका, रोहित पवारांची मागणी। तर आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, त्यांचं नाव सरन्यायाधीशांनी वगळावं, रोहित पवारांचं वक्तव्य। आरती साठेंच्या नियुक्तीशी भाजपचा संबंध नाही, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं ट्विट। तर आरती साठे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी। आरती साठेंची नेमणूक हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव। देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं भाजपचं कारस्थान। संजय राऊतांचा हल्लाबोल। राजकीय व्यक्तींची न्यायव्यवस्थेत नियुक्ती नको, साठेंना न्यायालयीन कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव नाही। आरती साठेंच्या न्यायाधीश पदावरील नियुक्तीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालयातच शिक्के मारा, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांचा टोला। तर जगात 2 ते 4 देश सोडल्यास कुठेही ईव्हीएम मशीन नाही, बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। अजित पवार शब्दाचे पक्के, मला न्याय देण्याचा अजित पवारांचा शब्द। मंत्रिपदावरून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य। बारामतीमध्ये रस्त्यावर पान जरी पडलं तरी उठून दिसतं, नांदेडमध्ये खड्ड्यात माणूस पडला तरी दिसत नाही। जुन्या नेत्यानं नांदेडचं वाटोळं करून टाकलं, चिखलीकरांची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका। पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये पायऱ्यांवर कर्मचाऱ्यांचं आंदोलन। 8 महिन्यांपासून वेतन थकवल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आंदोलन। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेच्या राज्य सचिव मनीषा वाघमारे यांची 7 लाखांची फसवणूक। शासकीय टेंडर मिळवून देतो असं म्हणत मनीषा वाघमारे यांची फसवणूक, पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी। नवी दिल्लीत संसदेच्या मुख्य द्वाराजवळ महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन। ईपीएफ कर्मचाऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारनं पूर्ण कराव्या अशी खासदारांची मागणी। आंदोलनात मराठी खासदारांचाही समावेश। चंद्रशेखर बावनकुळे उद्यापासून 2 दिवस धाराशिव दौऱ्यावर। बावनकुळेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार। पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब। महागडी झुमरं, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि इतर विद्युत उपकरणं गायब। अद्यापही कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही। गायब झालेल्या अन्य वस्तूंसाठी 20 लाखांच्या निविदा काढल्याची माहिती।
महापालिका आयुक्त नवल किशोर राम बंगल्यात राहायला येणार असल्यानं पालिकेकडून पाहणी. पालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील साहित्य कुठे गेलं याची पालिकेकडून चौकशी सुरू. कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीला वेग. नवीन प्रभाग रचनेचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे उद्या दिला जाणार. पालिका प्रशासनाकडून 81 नगरसेवकांसाठीची प्रभाग रचना तयार. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा प्रभाग आराखडा आज सादर होण्याची शक्यता. पालिका प्रशासनाकडून काही दिवसांपासून गोपनीय पद्धतीनं प्रभाग आराखडा तयार. आरक्षणासह तयार करण्यात आलेला आराखडा प्रसिद्ध करून आक्षेप मागवले जातील. उत्तराखंडच्या धरालीत ढगफुटीनंतर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. ढगफुटी दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, 60 जण बेपत्ता झाल्याची माहिती. अचानक आलेल्या ढगफुटीनंतर घरं, हॉटेल जमीनदोस्त. उत्तराखंडच्या धरालीत लष्कराचे 10 जवान बेपत्ता झाल्याची माहिती. भूस्खलनात राजपुताना रायफल युनिट कॅम्पचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परिस्थिती नियंत्रणासाठी सरकारकडून 3 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती. तातडीनं दुर्घटनास्थळी जाण्याच्या सूचना. उत्तराखंडच्या धरालीत ढगफुटीनंतर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. पंतप्रधान मोदींचा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं मोदींचं आश्वासन. आमच्या व्यापारी भागीदारांवर दबाव टाकू नका. प्रत्येक देशाला आपला व्यापाराचा निर्णय घेण्याचा अधिकार. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या इशाऱ्यानंतर रशिया भारताच्या बाजूने मैदानात. भारताच्या कडक भूमिकेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया. अमेरिका रशियाकडून अनेक गोष्टी खरेदी करत असतानाही तेल खरेदीवरून भारतावर बोलत असल्याच्या प्रश्नावरून याबद्दल माहिती नसल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. नांदेडमधील 11 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले. उत्तराखंडमध्ये अनेक नद्या आणि ओढ्यांना पूर. मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग बंद. पुण्यात काँग्रेसचे राज्यस्तरीय निवासी चिंतन शिबिर. 11-12 ऑगस्टला खडकवासल्यात निवासी शिबिर होणार. जळगावच्या चाळीसगाव नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात. प्रारूप प्रभाग रचना 18 ऑगस्टला प्रसिद्ध होणार. प्रभागाची संख्या वाढल्यानं नगरसेवकांची संख्या 36 होणार. यवतमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 5 तासांची सवलत कायम. बाजारपेठा सकाळी 6 ते 11 पर्यंत सुरू. तणावानंतर यवतमधील जमावबंदी काही प्रमाणात शिथिलता. आमच्या बॅनरप्रमाणे अजित पवारांच्या बॅनरवर कारवाई करा, अन्यथा ताफा अडवून काळे झेंडे दाखवणार. शेकापचा इशारा. शेकापनं लावलेले बॅनर अजित पवारांच्या दौऱ्यामुळे नगरपालिकेनं काढून टाकल्यानंच आक्रमक. जळगावच्या चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस. महिला प्रसाधनगृहाला कुलूप असल्यानं महिलांची मोठी अडचण. रुग्णांच्या बेडवर बेडशीट नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. संतप्त महिलांनी जाब विचारला. रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर. प्राथमिक आरोग्य केंद्रातील 461 पदं रिक्त. रुग्णसेवा कोलमडली. जळगावच्या बालसुधारगृहातील 5 मुलांना अन्नातून विषबाधा. एका दिवसात 5 पैकी 3घांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित 2 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकमधील खड्ड्यांबाबत आमदार देवे यांनी फरांदे आक्रमक. आमदार देवे यांनी फरांदेंकडून नाशिक शहरातील खड्ड्यांची पाहणी. पालिका आयुक्तांचीही भेट घेणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्तेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती. दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे 43 गंभीर गुन्हे दाखल. नवी मुंबईत डोळ्यांची शस्त्रक्रिया केलेल्या 5ही रुग्णांनी गमावले डोळे. शस्त्रक्रिया करणाऱ्या 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल. ठाणे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानंतर गुन्हा दाखल. हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरी पायताणानं चोपणार. ठाकरेंच्या सेनेच्या प्रशांत भिसे यांचा हिंदुस्थानी भाऊला इशारा. माधुरी हत्ती प्रकरणावरून हिंदुस्थानी भाऊनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नागपुरात पालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडून सर्व्हे सुरू. हायकमांडच्या आदेशानुसार पालिका निवडणुकांसाठी नियम ठरला. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती. कल्याणमधील माजी नगरसेवक गोळीबार प्रकरणाची चार्जशीट राजकीय दबावात बनवल्याचा महेश गायकवाड यांचा आरोप. देशमुख हत्या प्रकरणासारखी माझी केसही फास्ट ट्रॅकवर घ्यावी. महेश गायकवाड यांची न्यायालयाकडे विनंती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून